वैष्णवी हगवणेंचं 9 महिन्यांचं बाळ वैष्णवीच्या आई वडिलांकडे सुपूर्द. बाणेर हायवेजवळ अज्ञातानं बाळ सोपवल्याची कसपटे कुटुंबियांची माहिती. अजित पवारांकडून कसपटे कुटुंबाचं फोनवरून सांत्वन. लग्नाच्या वेळी कल्पना दिली असती तर लग्नच होऊ दिलं नसतं. वैष्णवीला न्याय देणार अजित पवारांचं आश्वासन. केवळ हकालपट्टी नको तर राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा. वैष्णवीच्या वडिलांची मागणी. सुनेच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र हगवणे फरार. नणंद करिश्मा छळाचं कारण तर नवरा घरात नसताना सासू सासरे दीर आणि नणंद मारहाण करायचे. हगवणेंची सोडून गेलेली मोठी सून मयुरीचा आरोप. शशांकला सासरच्यांकडून महागड्या वस्तू हव्या होत्या. हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापचा आरोप. तर सासूने वैष्णवीच्या वडिलांकडे फॉर्च्युनर कार मागितल्याचा दावा. झुडपी जमीन ही वनजमीन म्हणून गृहीत धरली जाऊ शकते. सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. जमीन वळीत करण्याचा फॉर्म्युला सरकारनं ठरवण्याचे निर्देश. मुख्यमंत्री फडणवीसांकडून निर्णयाचं स्वागत. ऑपरेशन सिंदूरवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भाऊक. सिंदूरचा जेव्हा बॉम्ब होतो तेव्हा काय होतं हे जगानं पाहिलंय. राजस्थानच्या बिकानेर मधील सभेत पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या ज्योती मल्होत्राच्या कोठडीत वाढ. युट्यूबर ज्योतीच्या कोठडीत 4 दिवसांची वाढ. तर ज्योतीच्या मुंबईवारीची चौकशी सध्या सुरू. भारताचा पाकिस्तान उच्चायुक्तालयातील आणखी एका अधिकाऱ्याला दणका. टेक्निकल ऑफिसर मुजम्मिल हुसेनची हकालपट्टी. हेरगिरी प्रकरणानंतर कारवाई. 24 तासांच्या आत भारत देश सोडण्याचे आदेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.